तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्याचा जळगाव जामोद आणि जुना जलंब मतदारसंघ असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या 2 वेळा म्हणजे 10 वर्ष आमदार राहिलेल्या डॉक्टर श्रद्धाताई प्रभाकरराव टापरे यांचे 13 मे रोजी पहाटे त्यांचे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्ष होते। त्या जलंब विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार व पहिल्या MBBS होत्या। सन 1980 ला पहिल्यांदा त्या विधानसभेवर निवडून गेल्या। त्यानंतर 1985 मध्ये त्या याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या। तत्पूर्वी त्या जळगाव जामोद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। संजय गांधी सहकारी सूतगिरणीचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रभाकरराव टापरे हे त्यांचे पती होते। स्वातंत्र्य सेनानी नामदेवराव टापरे यांच्या त्या स्नुषा होत्या। त्यांच्या पश्चात 2 मुली, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे। राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या त्या निकटवर्तीय होत्या। मुख्यमंत्री अंतुले यांनी विशेष बाब म्हणून संजय गांधी सहकारी सूतगिरणीला मंजुरात प्रदान केली होती। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा जळगाव जामोद ते बुरहानपूर हा रस्ता त्यांच्याच काळात पूर्णत्वास गेला। जळगाव जामोद येथील बस आगार आणि बस स्थानक तसेच आदिवासी आश्रमशाळा तसेच आणि आदिवासी कुक्कुटपालन सहकारी संस्था ही सुद्धा त्यांचीच उपलब्ध आहे। दरम्यान त्यांच्या निधनामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहेत। MCN न्यूज मराठी करिता जळगाववरून संपादक राजीव वाढे।